नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लेखा व कोशागार भरती नाशिक विभागाचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. तर ते प्रवेशपत्र तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक उपलब्ध करून देतोय. तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येऊ शकता. आता प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं हे जाणून घेण्या अगोदर तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाची माहिती देऊन घेतो. मित्रांनो, लवकरच महाराष्ट्रामध्ये वन विभागातील इतर आपल्याला वेगवेगळ्या पदांसाठी नवीन पद भरती आलेली बघण्यासाठी भेटणार आहे. यामध्ये वनसेवक, वनरक्षक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. तर त्या हेतूने आपल्याला संपूर्ण परीक्षेचं स्वरूप इथं जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे. तर त्यासाठी लेटेस्ट झालेले वन विभागातील सर्व पेपर आपल्याला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्या पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. पुस्तकाचं नाव असणार आहे आपल्याला वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच. हे मार्केटमध्ये 2025 ला पुस्तक आलेले मित्रांनो, 2025 मध्ये. याच्यामध्ये 2019 ते 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. जसे की वनरक्षक 2023 ला पेपर झालेले सर्व 24 शिफ्टचे पेपर भेटून जातील. लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लेखापाल, वनरक्षक 2019 चे 22 पेपर भेटतील. अशा प्रकारचे टोटल जर म्हटलं तर आपल्याला एकूण 94 प्रश्नपत्रिकेचा संच एकत्रित आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल. तर वन विभागातील आपल्याला वनरक्षक किंवा वनसेवक या पदाची तयारी करायची असेल तर त्यासाठी हे पुस्तक तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. या पुस्तकाचा लाभ घ्यायला विसरू नका. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. तर बघा, इथं आपल्याला या वेबसाईटला ओपन करायचंय प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी. अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे येऊन जाईल. तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे, कॅप्चा इथे खाली टाकून तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा तुमच्या ईमेल वरती आणि SMS ने तुम्हाला जो पण युजर आयडी म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आणि जो पासवर्ड मिळाला होता तोच आपल्याला आयडी पासवर्ड इथं यूज करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. कोपऱ्यामध्ये 4 लाईनींचं ऑप्शन येऊन जाईल. तिथे तुम्हाला एक ऑप्शन भेटून जातं आपल्याला जे प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याचं ऑप्शन येतं. आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि फक्त तुमचं प्रवेशपत्र जे आहे ते तुम्ही इथं डाउनलोड करून घेऊ शकता. तर ही लिंक आता चालू झालेली आहे मित्रांनो. येत्या काही दिवसामध्ये लगेच आता पेपरला सुरुवात होत आहे. तर त्या हेतूने तुम्ही जर लेखा व कोशागार विभाग नाशिकसाठी अर्ज भरला असेल तर त्याच्यासाठी आपण काही नोट्स देखील उपलब्ध करून देत आहोत. त्या नोट्स विषयी देखील तुम्हाला थोडक्यात माहिती इथं देऊन घेतो. तुम्हाला या नोट्स खूपच महत्त्वाच्या कामी येणार आहे मित्रांनो. तर यामध्ये जर म्हटलं तर आपण मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK, लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार झालेले 14 ते 15 प्रश्नपत्रिका हे सर्व उपलब्ध करून देतो 149 रुपयामध्ये. लेखा व कोशागार विभाग पदभरतीसाठी या नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये 4 विषयांच्या नोट्स आणि लेटेस्ट झालेल्या काही आपल्याला 10 ते 15 प्रश्नपत्रिका यांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण 149 रुपये. जर पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. तर अशा प्रकारचा या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. ज्या पण मित्रांनी तुमचा हा फॉर्म भरला असेल त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आपल्याला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देत आहे. तिथून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुमचे जे पण आपले काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.